तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. भाई थोड्या दिवस दादूचे ब्लॉग आले नाही, म्हणजे याचा अर्थ असं नाही तर दादूचे यूट्यूब सोडला आहे. दादूस पुन्हा एकदा आला आहे त्याच जोशामध्ये, त्याच रंगामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करायला. तर आता आपण कुठं चाललो होतो? आता आपण चाललो आहे सध्या पावसाळ्याचा मोसम आहे. तर पावसाळ्याच्या मोसममध्ये आपण चाललो आहे बदलापूरमध्ये. पावसाळ्यामध्ये फिरण्याचे ठिकाणं कोणकोणते आहेत ते दाखवण्यासाठी. तर आता असंच पुढं बघत राहा, मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दाखवतो. तर गाईज आम्ही इकडे चढायला सुरुवात केली आहे. चढता आता तुम्हाला इकडच्या पायऱ्या वगैरे दाखवतो आम्ही. गाईज हे बघा, इकडे 300 पायऱ्या आम्ही चढलो सक्सेसफुली. आमच्यासोबत आमची माणसं आलेत, वहिनी आले, ओम्या आलाय, यश आलाय, भाऊ आलाय आणि आपला पार्ले आलाय. पोरा इथं दमल्यात, तर टेन्शन घेऊ नका, मला सगळा दाखवतो व्यवस्थित. बदलापूरमधील सर्वात सुंदर ठिकाण कोणतेही ऋतू असू द्या ते म्हणजे आपलं श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मुलगाव. तर आता आपली सगळी गँग सर्वात प्रथम तिथे जाणार आहे. आणि मग सर्वात पहिलं आम्ही तिथे दर्शन घेऊ आणि मग त्याच्या पुढचे ठिकाण घेऊ. चला आता आपण जाऊया खंडोबा मंदिराकडे. तर आपल्यासोबत आलते आपली पाहुणी मंडळी, म्हणजे आपले भाऊसण आलते. तर भाऊसण बोलतो, भाई प्रत्येक व्हिडिओ तुझ्या मित्राने घेतो, आम्हाला घेत नाही. बोलतो आमचं पण घे शूट तुझ्या व्हिडिओमध्ये, म्हणून तर त्यांना आता व्हिडिओमध्ये घ्याता. बघू ज्या आलं त्यांच्या आशीर्वादानंतर आपली व्हिडिओ व्हायरल होईल. चढता चढता आपण फायनली मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे. हां, तर आम्ही थोडं थोडं दर्शन घेतो. ज्या कारणासाठी तुम्हाला इथं मी पहिल्यांदा आणलं आहे ते कारण म्हणजे इकडून बदलापूरचा व्ह्यू, तुम्हाला व्ह्यू वगैरे सगळं पद्धतशीरपणे वरती गेल्यावर दाखवतो. आपली मंडळी इकडून पाठवून येते. तर चला सर्वात पहिले आपण घेऊया दर्शन, त्यानंतर तुम्हाला इकडचा व्ह्यू वगैरे दाखवतो. तर फायनली बाबा आपण मंदिरामध्ये पोचलो. मंदिरात पोचताच आपण वाजवली मंदिराची घंटा. घंटाच वाढवतो आपण चाललो पुढे, कारण की आपण पटापट दर्शन घेऊन पुढचे अजून काही पॉईंट फिरायचे. आपल्याकडे वेळ खूप कमी आणि फिरणार ते खूप आहे, म्हणून आता आपण पटापट घेऊया दर्शन. आपल्यासोबत आले भाऊच बोलतो, जे अशा गावात मस्तपैकी दर्शन घेऊ आणि फिरायला जी काय सुरुवात करू जोमात ती एकदम खतरनाक. तर अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये घुसतात भाऊच बोलतात, भाई तुझा एक सीन घेऊ का असं पाया पडताना. मी बोललो बाबा तुमच्यासाठी बाई काय पण तुम्ही बोला, मी त्या करायला तयार. म्हणून भाऊसन आपला शूट घेतला पाया पडताना. इकडे पोरी फोटो बिटो काढताना फोटो ठेव बाजूला, बा मला पाया पडू ते, मनापासून आशीर्वाद मागू. तर गाईज फायनली आम्ही आता इकडे वरती वगैरे पोहोचलो. मस्त की आमचं दर्शन वगैरे झालं. आपल्यासोबत आपली फॅमिली आले. तर एलकोट हा, तर इकडे आपली फॅमिली खूप प्रसन्न झाले इकडचं दर्शन वगैरे घेऊन. तर ज्या कारणासाठी तुम्हाला इकडे आणलं आहे ते कारण म्हणजे आपल्या बदलापूर सिटी तुम्हाला इकडून कशी दिसते तर मी तुम्हाला इकडून दाखवतो. बाबा काय खतरनाक व्ह्यू आहे बाबा, बघाल तर बघाल येर व्हाल तुम्ही. आम्ही गेलो बदलापूरचा सीन बघा. सीन बघता आमच्या समोर ह्यो दिसला, ह्यो खतरनाक सीन. याला काय अर्थ आहे भाई? आम्ही जो कारणासाठी इथं आलो तो कारण म्हणजे इथून बदलापूरचा सीन. तर बदलापूरचा सीन राहिला बाजूला ना, इकडचा धुका निसा धुका ना. धुक्यात आमची आलती वहिनी आणि दादूच तो होता आमचा फोटोकार. यांचा फोटोकार घेतलं. बाबा हे काय थांबत्यान? अरे बाबा यो व्ह्यू इकडचा खतरनाक, तो धुका आणि इकडचा थंडगार पडणारा पावसाच्या झारा, ह्या बघून काय मन काय भरतच नाही. आणि मन काय भरत नाही तर आपला भाऊच काय डेंजर फोटोग्राफर आहे. आणि आपला भाऊ जो माझा फोटो काढतात तिकडे फोटो काढत नाही. मी तुम्हाला इकडचा निसर्गाचा व्ह्यू दाखवतो, कसा खतरनाक व्ह्यू इकडं झालं. एकदम खतरनाक इकडं काम आहे च्या गावाचा. इकडं खालचं तर काय दिसत नाही, सगळा धुका. आणि धुक्यामध्ये आम्ही प्रसन्न झालो. तर खाली उतरताच आम्ही गेलो बाबा नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे मुलगावचा स्पेशल वडापाव खायला गेलो. आता मस्तपैकी इकडे वडापाव खातो. फायनली बाबा आमच्या टेबलवर आले वडापाव, मस्तपैकी खातो आणि पुढे प्रवासाला जातो. वडापाव वगैरे खाऊन झालं. आता पोरवले नेक्स्ट पॉईंट कुठे करायचा. तर मी त्यांना बोललो बाबा तुम्ही काय टेन्शन घेतो, आज पूर्ण बदलापूर आपल्याला फिरायचं आहे. तर आम्ही चालतच होतो मस्तपैकी, हा धुंदगार वारा गाणं बोलत आणि तेवढ्यामध्ये पावसाच्या धारा ज्या काय पडल्या त्या पोरांचे असे अंग कापायला लागले. ते बोलतो अरे मित्र आपले शर्ट पॅन्ट सगळं काय पूर्णपणे भिजलोय, आपण एक काम करूया आता आपण जाऊया घरी, मस्तपैकी चेंज वगैरे करूया, परत मेकअप तयारी वगैरे करू आणि पुढच्या पॉईंट फिरायला जाऊ, की तिकडे आपण जाऊन फोटोशूट वगैरे करायचं आहे. मी बोललो ठीक आहे चालेल, तुमची जशी इच्छा. मग जशी इच्छा त्यांची झाली त्या तुम्हाला इकडची बदलापूरची नदी वगैरे दाखवते. उल्हास नदी आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता की ते सुंदर असं इकडचं सीन आहे. आम्ही घरी गेलो बाबा, चेंज वगैरे केलं आणि पुढच्या पॉईंटसाठी निघालो. आम्ही पुढचं पॉईंट करणार आहे, ते एक सरप्राईज आहे. तर बघा तुम्ही इकडचा निसर्ग देखावा कसा खतरनाक आहे. आईच्या गावाने निसर्ग सौंदर्य बघून बाबा मला तर चक्कर आली. बाबा यो कसला खतरनाक निसर्ग आहे. निस्सा हिरवगार
आगा एकदम खतरनाक निसर्गाचा वारा आणि हा निसर्ग देखावा बघत आम्ही चाललो पुढे. आता पुढे कुठे चाललोय ते इथे हे बघा, हेच ते आहे. आता हे काय आहे ते आता तुम्हाला पद्धतशीरपणे सांगतो, बघत राहा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मागच्या वेळी गेलतो इथे मुलगाव इथे खंडोबाच्या दर्शनाला. म्हणजे आपल्या व्हिडिओचा टॉपिकच आहे की पावसाळ्यातील बदलापूरमधले फिरण्याचे ठिकाण. तर सर्वात पहिले गेलतो आपण मुलगावला आणि सर्वात पहिले मुलगावला, त्यानंतर दुसऱ्यांदा आपण आलोय ते म्हणजे कोंडेश्वर येथे भोज डॅम बघायला. तुम्ही इकडचा व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे बाबा. पावसाळ्यात फिरण्याचे ठिकाण बदलापूरमधील हे दुसऱ्या स्थानावर येतं भोज डॅम. तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता. तुम्हाला मी सिनेमॅटिक पण वगैरे सीन दाखवतो. लय खतरनाक इकडे वातावरण झालं, एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही फोटो वगैरे काढतो, व्हिडिओ वगैरे काढतो आणि असंच पुढे बघत राहा. आम्ही अजून पुढे काय काय फिरणार आहे सगळं बघत राहा. चला पुढे बोलू. गायज आम्ही भोज डॅमवर मस्त फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले आणि पुढे चाललो नेक्स्ट पॉईंटला. आता तुम्ही प्रश्न वाटला असेल बाबा नेक्स्ट पॉईंट म्हणजे आता कुठे चाललं आहे. आता जे प्रॉपर बदलापूरमधले त्यांना हा व्ह्यू आणि त्यांना हे ठिकाणं माहीत असले कुठले आहेत, पण जे आपले व्हिडिओ बदलापूरच्या बाहेरून बघते त्यांच्यासाठी नवीन आहे. तर आपण खास चाललो आहे कुठे 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 आता काय चालू आहे. आता चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारी लोक जातात शंकराच्या पिंडीवर पाया पाडायला. तर असंच एक सिक्रेट ठिकाण आहे ते म्हणजे आपले बदलापूर श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे. इकडे असं बोललं जातं की जे काय आपण जे मनापासून इच्छा येते व्यक्त करतो, जे आपण शंकराकडे मागतो ते पूर्ण होतं. त्यामुळे खूप लोकांची इथे श्रद्धा आहे. तेच आपण खास इकडे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. कारण की कसं आहे माहीत आहे का, फिरण्याचे ठिकाणं बोलले तर जास्त करून ते देवस्थानच असतात. कारण की देवस्थानच्या ठिकाणी जे काय निसर्गरम्य वातावरण असतं ते बघायला आवरी मजा येते. आवरी मजा येते का बाबा खतरनाक. तर इकडं आम्ही आलोच होतो. तर इकडं चालू होता महाप्रसाद. पोरा बोलतो बाबा आलो आहे तर बाबा महाप्रसादाचा लाभ घ्यावा. मी बोललो बाबा थांबा आता जाऊ मस्त आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ मग महाप्रसाद खाऊ. अरे बाबा महाप्रसाद आणि आपण गेलो नाही असं कधी होईल का. पोरा बोलतो बाबा तुला एकदम खतरनाक माणूस आहे रे, लय खतरनाक. महाप्रसाद बोलला का दोन मागा लागतो. आता आम्ही आलो आहे बदलापूरमधील तिसरं ठिकाण ते म्हणजे श्री क्षेत्र कोंडेश्वर इथे. आता आम्ही इकडे पोचलो आहे, आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतो. तुम्हाला तिथला एक हिडन वॉटरफॉल आहे कोंडेश्वर वॉटरफॉल, ते तुम्हाला पद्धतशीरपणे दाखवतं. कसा तिकडचा व्ह्यू आहे, कसं तिकडचं वातावरण आहे, एकदम पद्धतशीर. चला आता आपण दर्शन घेऊ आणि तुम्हाला तो वॉटरफॉल पण दाखवतो आणि लगेच पुढच्या ठिकाणाकडे जातो. तर मंडळी आता आपण चाललो आहे मंदिराकडे. मंदिर आहे ते एकदम गाभाऱ्यामध्ये आतमध्ये टोकाकडे आहे. तर आता आपण इकडून चालू आहे दर्शन घ्यायला. तर विषय कसा आहे माहीत आहे का, पोरं बोलतात भाई तू एवढं देवधर्म करतो, एवढं देवस्थान फिरतो भाई, तुझा नक्की एवढं तू काय काय मागतो देवाकडे. अरे मी बोललो बाबा मला काय नको रे, देवाने मला न मागता सगळा काय दिला आहे, मला काहीच नको. मनानं हे देवस्थान फिरून ना मनाला शांती भेटते. आणि तुम्हाला सांगू मनाला शांती भेटते म्हणजे सगळा काय भेटला. बाकी आपल्याला कशाची कमी आहे, काय मागायचं देवाकडे. देवाने न मागता आपल्याला आवरा दिला. तिकडे गेल्यावर कसं एकदम असं मन शांत वाटतं, मनाला शांती भेटते. एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये बाई कसं एकदम भारी वाटतं ना बाई. तुमचा दादूस कसं एकदम हॅपी असतो. तर अशा प्रकारे आम्ही घुसलो मंदिरामध्ये. सर्वप्रथम आपण इकडून दर्शनाला सुरुवात केली. इकडे विठू माऊलीची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, इकडे लहान लहान मूर्ती आहेत, देवीची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे. खूप अशा जुन्या एक प्रकारे मूर्ती आहेत. इकडे कालिमाची मूर्ती आहे. असे खूप मूर्ती आहेत. त्यानंतर आपण इकडे गाभाऱ्यामध्ये दर्शन घ्यायसाठी गेलतो ते म्हणजे शंकराची पिंड इकडे आहे. असं बोलतात की ज्यावेळी इकडे पाऊस जास्त होतो त्यावेळी पूर्णपणे हा गाभारा पाण्याखाली जातो. आणि गाईज हाच तो आहे कोंडेश्वरचा वॉटरफॉल, एक हिडन वॉटरफॉल. असं म्हणतात की ज्यावेळी पाऊस जास्त होतो त्यावेळी पूर्णपणे पाणी हा या मंदिरामध्ये येतो. जो समोरचा मंदिर दिसतो पूर्णपणे भाई पाण्याखाली जातो. इकडचा जो गाभारा आहे तो पण पाण्याखाली जातो. आपण आतमध्ये गेलो असतो पण तिथे जाण्यासाठी पावसामध्ये बंदी असतात, इकडे पोलीस वगैरे असतात. म्हणून आपण लांबूनच त्या निसर्गाचा आपण देखावा बघत होत. खूपच अप्रतिम असं दिसायला या धबधब्याचे जे थेंब असे अंगावर पडताना खूप भारी वाटत होतं. त्यानंतर आपण असं थोडंसं लांबून सीन घेतला. तुम्ही इकडे बघू शकता पद्धतशीरपणे कसा धबधबा वरून खाली पडतो. तर बाबा आम्ही पूर्णपणे एन्जॉय केलं धबधबा आणि आम्ही गेलो पुढच्या पॉईंटला. पॉईंट बोलला म्हणजे बाबा एकदम खतरनाक काम ना बाबा. तुम्हाला प्रश्न पडला असेल भाई असं निसर्गाचा व्ह्यू का दाखवतोय. अरे बाबा मी खास आपल्या व्हिडिओचा अर्थच काय भाई, बदलापूरमधील फेमस ठिकाणाला जाताना पाऊस आलाय म्हणजे असं एकदम निसर्ग हिरवगार बघू शकता किती हिरवळ आहे. अरे ही आपली संस्कृती आहे, ही संस्कृती जापा, हे हिरवगार निसर्ग जापा. कारण की काही दिवसामध्ये तुम्हाला इकडे हिरवगार दिसणार नाही. डेव्हलपर्स येऊन सगळी वाट लावून टाकले.
पण हे आपला निसर्ग जपण्यासाठी आपण कधीतरी असं बाहेर फिरताना गेलो की हे निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. कारण की जे सुख तुम्हाला निसर्गात भेटतं ते तुम्ही घरी बसून एसीमध्ये तुम्हाला भेटणारच नाही. म्हणून भाई तुमचा दादू चालला निसर्गरम्य वातावरणात फिरायला. आता आपण चालू एका सिगरेट ठिकाणी, तिथून फोटोशूट एकदम खतरनाक होता आणि तिथून जे व्ह्यू दिसतो ते एकदम खतरनाक. अशा प्रकारे आपण व्ह्यू घेत डोंगर दऱ्यामध्ये असं घाप 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 जाईत निसर्गाचा आनंद घेतोय. आणि आपल्यासोबत आलेत आपले भाऊ, जे आपले खास मित्र भाऊ, ते पण निसर्गाचा आनंद घेत आहेत. ते खूप एन्जॉय करतात. ते बोलतात यार हरेश भावा आम्हाला असं दररोज फिरायला आवडेल, पण कसं आहे आपण जॉब वगैरे करतो म्हणून दररोज तर नाही, दर संडे आपण असंच बाहेर जातो निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला, मजा मस्ती करायला. आणि अशा प्रकारे आम्ही आता इकडे आलोय ते सिगरेट पॉईंट बघायला. तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता, असं एकदम खतरनाक यार, काय सांगू या व्ह्यूबद्दल. खाली नदी, वरती ढग, समोर हा हिरवागार निसर्ग आणि सोबत मित्रांची साथ. काही कॉम्बिनेशन आहे भावा, एकदम खतरनाक कॉम्बिनेशन आहे आपलं. खतरनाक व्ह्यू बघत आम्ही चालू आहे पुढे सिगरेट ठिकाण आहे जिथे फोटोशूटसाठी खास जातात लोक. ते ठिकाण बघायला आम्ही चाललो आहे. खूपच मजा येते. इकडे बाईक राईड करत चालू निसर्गाचा आनंद घेत आलो इकडे कोंडेश्वरच्या वरती. जरा डोंगरावर तुम्हाला इकडचा सीन दाखवायला. की विषय कसा माहिती आहे, आता चालू आहे पावसाळ्यातील सीझन. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या व्हिडिओचा टॉपिकच तो आहे पावसाळ्यामध्ये बदलापूरमध्ये फिरणारे ठिकाण. त्या ठिकाणावर तुम्हाला नाशिकला घेऊन आलो आहे. तुम्हाला इकडचा नजारा बघायचा आहे. नजारा यो नजारा बघा कसा काम आहे यो नजारा. हा का डायरेक्ट तुम्हाला मी इकडे ढगात आणल्या. ढगात वरती ढग बघा असं वाटते जमिनी उतरलेत. तर अशा प्रकारे तुम्हाला अजून पुढे दाखवतो. काय काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व काय मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त तुम्ही एकच काम करा, आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जास्तीत जास्त करा पाहिजे. तुमच्या दादूला फेमस व्हायचे. तुमचा दादू डायरेक्ट ढगान आलाय. ढगान मला आता ढगात आलोय तर ढगामध्ये एक फोटो तर काढूया. चला लेट्स गो. इकडे बघा हे आपले पार्टनर. तर गाय इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, कसला खतरनाक व्ह्यू आहे. आणि व्ह्यूमध्ये आपण भाई तुमचा दादू इकडे आनंद घेतो. पोरांना येरावी झालं, अरे भाई येरा नाही तुमचा भाऊ मजा घेतोय. अशा प्रकारे एकाचा आम्ही व्ह्यू वगैरे बघितला आणि आम्ही चालू परतीच्या प्रवासाला. आता गाय विषय कसा आहे माहीत आहे का बाबा, तुम्ही आपले व्हिडिओ बघता, लास्टपर्यंत बघता, लाईक करता, कमेंट करता, पण भाई शेअर करत नाही. विषय कसा आहे माहीत आहे का, तुमच्या दादूच भाई शून्यापासून त्याला वरती जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आपले प्रत्येक व्हिडिओ व्हायरल करायला लागले. व्हायरल करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला फक्त शेअर बटन दाबायचं आहे आणि व्हायरल करायचं. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपले व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपली व्हिडिओ. थँक्यू.